विधानसभेसाठी शहर मध्यची जागा माकपला दिल्यास सोलापूर लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांच्या बाजूने मैदानात उतरू असं मनोगत माजी आमदार नरसय्या आडम यांनी व्यक्त केलं। शहर मध्ये विधानसभेची जागा माकपला दिल्यास लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरू असं मनोगत माजी आमदार तथा कामगार नेते नरसय्या आडम यांनी केलं आहे। काँग्रेस बरोबर अनेक मुद्द्यांवर विषयांवर भले मतभेद आणि मनभेद असतील, परंतु भाजप आणि RSSला रोखण्यासाठी ही भूमिका घेतल्याचं मास्तरांनी सांगितलं। सुमारे 1.5 लाखाहून अधिक रहिवासी, कामगार, यंत्रमाग तसंच विडी उद्योगातील कामगार निश्चितपणे लोकसभा निवडणुकीत साथ देतील असेही ते म्हणाले। सोलापूरमध्ये आमच्याकडे चेहरा नाही। आज सोलापूरची ताकद तुम्हाला मी सांगतो। संपूर्ण मतदारसंघामध्ये मग अक्कलकोट असू द्या, दक्षिण असू द्या, मोळ असू द्या, मंगळवेढा असू द्या, या सोलापूरचे तिन्ही मतदारसंघ असू द्या, जवळजवळ आमचे 46,000 गृहनिर्माण सोसायटीचे सभासद आहेत। 70,000 सीटूच्या कामगाराची संख्या आहे। 20,000 जनवादी महिला संघटनेचा आहे। 12,000 शेतकऱ्यांचे सभासद आहेत। 10,000 या ठिकाणी SFIची आमची मेंबरशिप आहे। 12,000 DYFची मेंबरशिप आहे। जवळजवळ 1.5 लाखाच्या वर CPM आणि त्यांच्या संघटनेला मानणारे सक्रिय कामगार जवळजवळ 1.5 लाख या मतदारसंघात आहेत। म्हणून खरंच तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा जर पराभव करायचा असेल, शहर मध्यची जागा तुम्ही सोडा। आम्ही तन मन धनाने तुम्हाला मदत करायला तयार आहे। आमची पूर्ण ताकद तुमच्या पुढं लावायला तयार आहे। आडम मास्तरांच्या वक्तव्यानंतर आगामी समीकरणं, राजकीय गणितं कशी राहतील याची उत्तरं येणारे दिवसच देतील। तुर्तास तरी राजकीय घमासानात मोठ्या जोमानं प्रारंभ झालाय हे मात्र खरं।